पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे। किमान वर्षभर ग्राहकांनी सोनं खरेदी करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे। जळगावचा जर आपण विचार केला तर सराफ इथला जो सराफ व्यावसायिक आहे तो एक मोठा सराफ व्यवसाय म्हणून देशभर मान्यता आहे। जर आपण बघितलं तर 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल जळगावच्या सराफ बाजारात एका वर्षात होत असते। नेमका या बाजारावरती या आव्हानाचा परिणाम कसा पडेल याबाबत आपण सराफ व्यावसायिकांशी बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश बंगाळे आहेत। दादा, जर आपण विचार केला तर मोठं आवाहन हे पंतप्रधानांचं म्हणावं लागेल। हो, आता हे जे आवाहन केलंय हे एक आदेश नसून फक्त एक अपील आहे की सोनं खरेदी करू नका, ऑइलचा वापर हा कमी करा। कुठेतरी आपल्या इंडियामध्ये ऑइल आणि सोनं हे मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट होतं, त्याचं जे पेमेंट हे डॉलरमध्ये द्यावं लागतं। त्यामुळे सध्या रुपीवरचा प्रेशर जो आहे तो खूप झालेला आहे। 90 रुपीजचा रुपी 95च्या वरती आता गेलेला आहे। तर कुठेतरी रुपीला कंट्रोल आणणं हे खूप गरजेचं होतं। त्यामुळे या आव्हानाने ऑफकोर्स मोठा फायदा होईल। सोन्याची विक्री जर कमी झाली दुकानांमध्ये तर सोनं कमी बनेल त्याच्यामुळे सोनं बाहेरून हे कमी येईल आणि कमी आल्यामुळे आपले जे डॉलरचे भाव आहे, इंडियन रुपीचे भाव आहे डॉलरच्या अगेन्स्टमध्ये हे कमी होतील। डॉलरची इंडियन रुपीची व्हॅल्यू ही वाढेल। तर ऑफकोर्स हे आव्हानामुळे हे आव्हान देश हिताचं आव्हान आहे, पण एकीकडे ज्वेलरी इंडस्ट्रीवरती याचा मोठा परिणाम पडेल। कुठेतरी एका वर्षाचा हा जो या कार्यकाळामध्ये सोनं जर विकलं गेल्याने तर पूर्ण मोठी इंडस्ट्री याच्यावरती डिपेंड असते। कारागीर लोक, सेल्समॅन्स, ज्वेलरी शॉप्सवाले, तर कुठेतरी हे पॉलिशवाले, गलईवाले, रिफायनर्स, ही मोठी एक चेन आहे एक दागिना बनण्याची। या पूर्ण चेनवरती त्याचा इफेक्ट पडू शकतो। जर आपण बघितलं तर एक सर्वसामान्य नागरिक बचत म्हणून सोन्याकडे बघतो, एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितलं जातं। तर याचा ग्राहकांवरती कितपत परिणाम होईल तुम्हाला असं वाटतं? पुढे लग्न सराई देखील आहे। आता कित्येक वर्षापासून सोनं हे एक शुभ इन्व्हेस्टमेंट प्लस गुड इन्व्हेस्टमेंट मानलं जातं। तर कुठेतरी सोनं हे मोठ्या प्रमाणात आपल्या इंडियामध्ये विकलं जातं, दागिन्यामध्ये म्हणा की 24 कॅरेटमध्ये म्हणा। तर हे जर आव्हान जर लोकांनी जर हे स्वीकारलं तर ऑफकोर्स सोन्याच्या इंडस्ट्रीवरती याचा मोठा परिणाम होईल आणि सोन्याची विक्री कमी होईल। जर आपण बघितलं तर जळगावचं एक मोठं सराफा मार्केट आहे। शेकडो कुटुंब या व्यवसायावरती अवलंबून आहेत। साधारणतः किती कुटुंबांना याचा इफेक्ट होऊ शकतो, त्यामध्ये कोण कोण येऊ शकतो? आता ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये शेकडो कुटुंब असतात। सगळ्यात पहिले दुकानदारचे माणसं, कारागीर लोक, पॉलिशवाले, गोल्ड रिफायनर्स, गोल्ड मेल्टर्स, गोल्डचं जे तार खेचता, ही एक मोठी कम्युनिटी आहे। कुठेतरी एक मोठी कम्युनिटी सोन्याचा एक दागिना बनवण्यासाठी काम करते, या इंडस्ट्रीमध्ये काम करते। तर हे शेकडो कुटुंब याच्यात अवलंबून असतात। ऑफकोर्स सर्वांवरती याचा परिणाम पडेल। निश्चितपणे जर आपण विचार केला तर देश हितासाठी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ। मात्र दुसरीकडे शेकडो कुटुंब या व्यवसायावरती अवलंबून आहेत। जळगाव शहरातील या शेकडो कुटुंबियांना या निर्णयाचा जो आहे, या आव्हानाचा फटका बसण्याची शक्यता आहे। भूषण चिंचोरे, नवराष्ट्र, जळगाव।